बिहारच्या राजकारणात पलटूराम म्हणून ओळखले जाणारे नितीश कुमार यांनी आज एकदम इतिहासच घडवला। तब्बल 10व्यांदा त्यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। नितीश कुमार यांना पलटूराम का म्हणतात सांगते। नितीश कुमार यांना पलटूराम म्हणायचं कारण एकदम सोपं आहे। ते वारंवार युती बदलतात। मुख्य कारण म्हणजे कधी भाजप सोबत तर कधी भाजप विरोधात। त्यांनी 2013ला भाजपला सोडलं होतं आणि 2015ला ते आरजेडी सोबत गेले होते। मग परत 2017ला आरजेडी सोडून पुन्हा भाजपकडे आले। त्यानंतर हद्द म्हणजे 2022ला ते पुन्हा भाजप सोडून आरजेडी कडे गेले आणि आज परत त्यांनी भाजप सोबत युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सततची ये जा आणि बाजू बदलण्याची शैली पाहून लोक त्यांना पलटूराम म्हणतात। मंडळी, नितीशांचा राजकीय प्रवास साधा नव्हता। 1970च्या दशकात जेपी आंदोलनात उडी मारून त्यांनी सुरुवात केली होती। 1985 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढले पण ती निवडणूक हरले। मग 1989 मध्ये लोकसभेत पोहोचून त्यांनी राष्ट्रीय राजकारणाला सुरुवात केली। 2000 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले पण ते सरकार फक्त 7 दिवस टिकलं होतं। त्यानंतर मात्र 2005, 2010, 2015, 2017, 2020, 2022 आणि आता 2025 असे मिळून 10 वेळा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं आहे। पण मंडळी, जे बिहारमध्ये कोणाला जमलं नाही ते नितीश कुमार यांनी करून दाखवलं आहे। त्यांच्या प्रशासन काळात बिहारमधील कायदा सुव्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे। हे जवळजवळ अशक्य मानलं जातं, म्हणून लोक त्यांना लाडाने प्रेमाने सुशासन बाबू देखील म्हणतात। व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।